आजपासून आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन करणार आहोत. जे 10 मेन हे आहेत टॉपिक, जसं की एन्व्हायरमेंट, हेल्थ, याचे जे कीवर्ड्स येतात, आपण असे 10 पॅराग्राफ घेणार आहोत. ओके, 10 पॅराग्राफ वी आर गोइंग टू टेक फ्रॉम नॉन ऑनवर्ड्स, जे की कॉमन टॉपिक आहेत, जसं क्लायमेट चेंज. ओके, जे कीवर्ड्स येतात आपल्याला परत परत. ठीक आहे, नाउ लेट्स स्टार्ट. ओके, मानवी हस्तक्षेपामुळे आपल्या ग्रहावर सध्या गंभीर पर्यावरणीय ताण निर्माण होत आहे. दिस इज द प्रेझेंट टेन्स. करेक्ट, प्रेझेंट टेन्स आहे हा. आपल्याचं जे ट्रान्सलेशन पण होईल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मानवी हस्तक्षेप? मानवी हस्तक्षेप मीन्स ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ओके, मानवी हस्तक्षेप मीन्स ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ओके, मानवी हस्तक्षेप मीन्स ह्युमन ॲक्टिव्हिटीज. ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे काय होतं आहे की एन्व्हायरमेंट अँड जे पोल्युशन आहे, ॲक्टिव्हिटीज. करेक्ट, ह्युमन ॲक्टिव्हिटीज, त्याच्यामुळे जो एन्व्हायरमेंट जे आहे तिथे काय होतं, ताण निर्माण होत आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ताण? ताण मीन्स स्ट्रेस. स्ट्रेस निर्माण होत आहे. Other words are easy. Okay, let's see the whole translation. Our planet is undergoing severe environmental stress due to what? Human activity. Human activity means मानवी हस्तक्षेप. ठीक आहे, इंग्लिशमध्येही ट्रान्सलेशन आलं तर आपल्याला आता जेव्हा आपण स्टडी करतो आहे, लाईक फॉर एक्झाम्पल वी आर स्टडिंग फॉर द मराठी वी इंग्लिश ट्रान्सलेशन पॅसेज, जे आपण 10 पॅसेज घेणार आहोत आता ह्या सिरीजमध्ये. जे 10 कॉमन टॉपिक्स असणार आहेत, हेल्थ, एज्युकेशन, एक्सेट्रा. ओके, वी आर गोइंग टू फॉलो दिस. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट जो आहे, आज जो आहे तो फर्स्ट आहे, विच इज एन्व्हायरमेंटवरती आहे. ठीक आहे, या ज्या 10 पॅराग्राफ पॅसेजमध्ये आपण जे पाहणार आहोत, पॅराग्राफ सॉरी नॉट पॅसेज, पॅराग्राफ. ओके, 10 पॅराग्राफ घेणार आहोत ऑन डेली बेसिस. सो यामध्ये जे आपण पॅराग्राफ पाहणार आहोत, यामध्ये जे आपण इंग्लिश हे मराठी टू इंग्लिश जे आपण ट्रान्सलेशन वॉट एव्हर वी आर गोइंग टू सी, so we should remember what is the meaning of that human activities word into the Marathi. Okay, we are just going to take a very easy passages, and most important point is we are going to focus on the keywords. Okay, keywords वरती आपण हायलाइट असणार आहोत. देर इज नथिंग एनिथिंग एल्स. जे कीवर्ड्स वरती लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, because we already know the exact same passage is not going to come. So the point here is to remember the keywords. Okay, let's see the second line. सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान. वातावरणात कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूंमुळे उष्णता साठून राहिल्याने पृथ्वीच्या तापमानात होणारी ही सातत्याने होणारी वाढ आहे. देर आर सम न्यू वर्ड्स और सातत्याने एक आलेलं जो आहे, सातत्याने मीन्स ग्रॅज्युअली. सातत्याने मीन्स वॉट? ग्रॅज्युअली देअर इज अ चेंज. ओके, सातत्याने होते आहे. सातत्याने मीन्स इट्स नॉट लाईक की डायरेक्टली इट वुडंट बी लाईक की आज इथे आहे तर इथे झालं. ठीक आहे, कंटिन्युअस. सातत्याने मीन्स कंटिन्युअस पण येतं, ग्रॅज्युअली पण येतं. जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये येईल की ग्रॅज्युअली और कंटिन्युअसली येईल इथे, तर तेव्हा जे ट्रान्सलेशन करू ते सातत्याने होईल. पण आता सातत्याने आलं आहे तर वी कॅन आयदर यूज ग्रॅज्युअली और आयदर यूज कंटिन्युअसली. ओके, देन सध्या मीन्स करंटली आहे ना. द मोस्ट चर्चेत मीन्स चर्चा करणं म्हणजे डिस्कशन करणं. डिस्कशन करण्याचा जो टॉपिक आहे, विषय आहे, तो कोणता आहे? ग्लोबल वॉर्मिंग आहे. ग्लोबल वॉर्मिंगला डायरेक्टली ग्लोबल वॉर्मिंग हे ट्रान्सलेशन येणार आहे. वातावरणात मीन्स काय? टेम्परेचरमध्ये काय होतं आहे? कार्बन डायऑक्साईडसारख्या वायूंमुळे, वायू मीन्स गॅसेस, गॅसेसमुळे काय होतं आहे? एक उष्णता, ट्रॅपिंग मीन्स हीट जी आहे ती साठून राहिल्याने, साठून राहते म्हणजे काय होतं? ट्रॅप होते. कुठे? पृथ्वीच्या अर्थच्या टेम्परेचरमध्ये. याच्यामध्ये काय होतं? ग्रॅज्युअली इन्क्रीज होते. नाव लेट्स सी द होल सेंटेन्स. द मोस्ट डिस्कस्ड इश्यू इज ग्लोबल वॉर्मिंग, कॉमा, a gradual increase in Earth's temperature caused by gases like carbon dioxide trapping heat in the atmosphere. Full stop.
इजी चीजी सेंटेंस था. ओके, व्हाट आर द न्यू वर्ड्स यू लर्न हियर? गॅसेस विच इज द वायू, अँड ग्रॅज्युअल मीन्स सातत्याने. ओके, डिस्कशन मीन्स चर्चा. लेट मी रिकॉल इट अगेन. ओके, ट्रॅपिंग मीन्स साठवून ठेवणे. हीट मीन्स काय? ऊर्जा. ठीक आहे. नाउ लेट्स सी द थर्ड सेंटेन्स. या प्रक्रियेमुळे ध्रुवीय बर्फ वितळणे, कॉमा, you can read either till here and stop and then do the translation, or either you can read till the full stop. Okay, now let's see. I'm going to follow the full stop method. Why? कारण हा जो पॅसेज आहे ते इझी घेतलेला आहे, बट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज हिअर की जे कीवर्ड्स येणार आहेत. ओके, आपण प्रत्येक टॉपिक घेणार आहोत तर आपल्याला कीवर्ड्स भेटणार आहेत, सो ते कीवर्ड्स महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होणे आणि तीव्र वादळे व प्रदीर्घ दुष्काळ यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांच्या समस्या उद्भवत आहेत. फुल स्टॉप. या प्रक्रियेमुळे बिकॉज ऑफ दिस प्रोसेस, करेक्ट, जेव्हा ट्रान्सलेशन करायला जाईल तर प्रोसेस पण येऊ शकतो. प्रक्रिया मीन्स वॉट? प्रोसेस. बट वी आर गोइंग टू राईट डाऊन इट ॲज अ फिनॉमेनॉन. दिस इज वॉट फिनॉमेनॉन लीड्स टू. ध्रुवीय मीन्स वॉट? पोलर आईस. जे पोलर आईस आहे ते काय होत आहे? दॅट इज मेल्टिंग. ओके, अँड समुद्राच्या मीन्स ओशनच्या पाण्यामध्ये, वॉटरच्या लेवलमध्ये देर इज स्लाइट इन्क्रीज. अँड तीव्र वादळे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ तीव्र वादळे? एक्स्ट्रीम वेदर. अँड प्रोलॉंग्ड, प्रदीर्घ मीन्स प्रोलॉंग दुष्काळ, ड्रॉट्स यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांच्या समस्या उद्भवत आहेत. ओके, इथे टोकाच्या मीन्स एक्झॅगरेट. ओके, टोकाला जाणे आपण म्हणतो ना, टोकाला जाणे. टोकाला जाणे मीन्स व्हॉट? एक्झॅगरेट करते आहे. जेव्हा एखादं खूप जास्त टॉपिकबद्दल सांगितलं जातं किंवा एक्झॅगरेट करतात काही टीचर्स एक्सप्लेनेशन करताना टॉपिक, दॅट्स वॉट काय? एक्झॅगरेट्स. वेदर पॅटर्न्स, इंटेन्स स्टॉर्म, जे की तीव्रसाठी होतं इंटेन्स, है ना. अँड दॅट्स वॉट? प्रोलॉंग्ड ड्रॉट. प्रदीर्घचा एक मिनिंग लिहायचा होता, विच इज प्रोलॉंग्ड. याची मी वोकॅब्युलरी पण आणली आहे. ओके, वोकॅब्युलरी पण खाली आपण नंतर डिस्कस करूयात. प्रदीर्घचं हे चुकलं आहे. प्रदीर्घ. ओके, फर्स्ट आहे का वेलांटी? प्रदीर्घला नाही, सेकंड आहे. ठीक आहे, आता आपण हे पाहूयात पोलर आईस. आता फुल सेंटेन्स पाहूयात आपण. जे इम्पॉर्टंट वर्ड्स होते ते आज पाहिले. दिस फेनॉमेना लीड्स टू मेल्टिंग पोलर आईस, कॉमा, रायझिंग सी लेवल्स, करेक्ट है ना. ओशनच्या पातळीवर, समुद्राच्या पातळीत वाढ होती. अँड एक्स्ट्रीम वेदर पॅटर्न्स including intense storms and prolonged droughts. Full stop. प्रदूषणामुळे हे संकट अधिक गडद होत आहे. फुल स्टॉप. ओके, स्मॉल सेंटेन्स आहे. डझंट मॅटर. स्मॉल आ जाए लाइक आयदर इट इज बिगर सेंटेन्स और दी स्मॉलर सेंटेन्स, डझंट मॅटर. ओके, है ना. प्रदूषणामुळे हे संकट अधिकच गडद होत आहे. पोल्युशन काय करते? अधिकच. याला सुद्धा आपण अधिकच एक्झॅगरेट करणं आहे ना, अधिकच सांगणं, जास्तीचं सांगणं, त्याला बोललं जातं एक्झॅगरेट करणं. गडद होत आहे मीन्स हे संकट मीन्स काय? क्रायसिस. हो ना. नाव लेट्स द फुल सी द फुल सेंटेन्स. पोल्युशन फर्दर एक्झॅगरेट द क्रायसिस. ओके, फुल स्टॉप. इझी चीजी सेंटेन्स होतं, जस्ट 2-3 वर्ड्सचं. नाउ लेट्स सी द होल सेंटेन्स. वाहने आणि उद्योगांमध्ये होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे घातक कण आणि वायू हवेत सोडले जातात, कॉमा, ज्यामुळे श्वसनाचे आजार जडतात आणि हवेचा दर्जा खुलावतो. फुल स्टॉप. ओके, याच्यामध्ये काय? वाहने मीन्स व्हेइकल्स, उद्योगांमधून मीन्स इंडस्ट्रीजमधून ज्या वायू प्रदूषणामुळे, व्हॉट इज द वायू प्रदूषण? एअर पोल्युशन मुळे काय होते? घातक कण येतात, हार्मफुल पार्टिकल्स वायूमध्ये, म्हणजे गॅसेस काय केले जातात? रिलीज केले जातात हवेमध्ये. हो ना. ज्यामुळे वॉट? बिकॉज ऑफ दिस वॉट इट इज कॉझिंग श्वसनाचे रेस्पिरेटरी
इलनेस श्वसनाचे मीन्स रेस्पिरेटरी है ना. आजार मीन्स आजार, इलनेस आजारी पडणं, सिक पडणं, जडतात आणि हवेचा दर्जा अँड द एअर क्वालिटी इज डिक्रीजिंग. AQI जे आपण आता रोज डेली वी आर चेकिंग द AQI ऑफ आवर ओन सिटी, सो दॅट्स वॉट. ओके, हवेचा दर्जा काय होतो, खाला होतो. याच्यामध्ये व्हॉट आर द न्यू वर्ड्स विच यू शुड रिमेंबर. ठीक आहे, इट इज इझी टू ट्रान्सलेट है ना. लेट्स सी. एअर पोल्युशन फ्रॉम air pollution from vehicles and industries releases harmful particles and gases causing श्वसनाचे आजार, respiratory illness and degrading air quality. air quality हवामानाचं हे खराब होतं आहे. ठीक आहे. नाउ दे आर टॉकिंग अबाउट द वॉटर पोल्युशन. द नेक्स्ट सेंटेन्स इज अबाउट वॉटर पोल्युशन. औद्योगिक कचरा आणि प्लास्टिकच्या विल्हेवाटीमुळे होणारे जलप्रदूषण आणि समुद्रांना दूषित करते, ज्याचा परिणाम जलसंचरावर होतो आणि ते मानवी अन्नसाखळीतही प्रवेश करते. फुल स्टॉप. ओके. इंडस्ट्रियल जो वेस्ट आहे, कचरा मीन्स वॉट, वेस्ट अँड प्लास्टिक तेच विल्हेवाटीमुळे. विल्हेवाट म्हणजे डिस्पोजल करणे. विल्हेवाट करणे मीन्स डिस्पोजल. जे प्लास्टिकचं डिस्पोजल आहे त्याच्यामुळे काय होतं, प्रदूषित. त्याच्यामुळे जलप्रदूषण. कंटॅमिनेटेड रिव्हर्स. जलप्रदूषण मीन्स कंटॅमिनेट्स. यू शुड रिमेंबर दिस वर्ड. जलप्रदूषण, जलप्रदूषित नदी, कंटॅमिनेट्स water. ओके, रिमेंबर दिस वर्ड, इम्पॉर्टंट वर्ड. कारण जर पर्यावरण आणि पोल्युशनवरती कुठेही म्हणजे आयदर इन टू इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन और आयदर मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन इन दिस वर्ड विल कम है ना. मानवी हस्तक्षेप झाला, जसं की मानवी हस्तक्षेप है ना. देन दिस वर्ड जलप्रदूषण है ना, हे वर्ड्स दे आर गोइंग टू कम है ना. कुठलाही पॅसेज आपण जेव्हा वाचतो, इव्हन आपण न्यूजपेपरमध्ये, देर आर सम कॉमन वर्ड्स विच आर गोइंग टू कम अगेन अँड अगेन इन टू इट. ओके, लेट्स सी. ज्याचा परिणाम जलसंचारावर होतो. जलचरांवर मीन्स मरीन लाईफ है ना. जलचर मीन्स जे पाण्यामध्ये राहतात वगैरे. मरीन लाईफ मीन्स वॉट, ओशनमधले फिश, सी फूड जे आपण खातो ते सगळे. सी फूड आय मीन नॉट आयडर मीन सी फूड कमिंग इन टू द जलचर, बट जे पण क्रॅब्स है ना, प्रॉन्स, ट्रीज, प्लांट्स एक्सेट्रा. ओके, ते सगळे कशामध्ये येतात, जलचरमध्ये, मरीन लाईफमध्ये. वॉट एव्हर इज प्रेझेंट अंडर द वॉटर दे आर ऑल कमिंग अंडर द मरीन लाईफ. ठीक आहे. होल सेंटेन्स पाहूयात. वॉटर पोल्युशन फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट अँड प्लास्टिक डिस्पोजल contaminates rivers and oceans, harming marine life and entering the human food chain. ह्युमन फूड चेनमध्ये कसं एंटर होतं आहे, आपण फिश खातो ते फिश पोल्युटेड वॉटर और फूड इनटेक करतात, सो दे आर कमिंग अंडर अवर बॉडी अँड दॅट्स हाऊ दिस इज ऑल्सो कमिंग इन टू द अन्नसाखळी. अन्नसाखळी मीन्स फूड चेन. अन्नसाखळीमध्ये येतात मीन्स फूड चेनमध्ये. अन्नसाखळी मीन्स वॉट, फूड चेन. व्हॉट इज द फूड चेन? फूड चेन आपण बायोमध्ये स्टडी केलं आहे ना, स्कूलिंगमध्ये. ग्रासला कोण खातं? डिअरला कोण खातं? लायन. देन लायन इज द हायेस्ट है. त्याला ईगल, आफ्टर डेथ, ईगलची डेथ. देन दे गो इन इन्सेक्ट्स, जे छोटे इन्सेक्ट्स असतात दे आर इटिंग. ओके, माय पॉईंट इज व्हॉट इज फूड चेन? चेन मीन्स साखळी है ना. इथे एक रिलेशन आहे ना, एव्हरीथिंग इज रिलेटेड. दिस इन्सेक्ट्स मेक्स दी फर्टिलायझर, सो पीक सॉईल बनवतात. देन अगेन इट इज हेल्पफुल फॉर ग्रोविंग द ग्रास.
This is all are related and that's what chain means what साखळी and food means what अन्न. ठीक है, it will remember है ना. Example, why I'm giving you examples because it is easy to remember. Now let's see food chain. Okay, पाहिलं आपण land pollution. आपण देन रसायनांचा आपण मराठी टू इंग्लिश वाचतोय है ना. रसायनांचा अतिवापर आणि कचरा व्यवस्थापनाचा अभाव यामुळे होणारे मृदा प्रदूषण जमिनीची सुपीकता कमी करते आणि भूगर्भातील पाणी दूषित करते. इथे एक नवीन वर्ड आला आहे जो भूगर्भ. ठीक आहे, भूगर्भातील, वी शुड नो दिस वर्ड है ना. भूगर्भ, भूगर्भ. ठीक है, ग्राउंड वॉटर. ठीक आहे, भूगर्भ मीन्स ग्राउंड वॉटर. जे ग्राउंड वॉटर आहे ग्राउंड वॉटर दॅट इज वॉटर पोल्युशन. याच्यामध्ये कुठला नवीन वर्ड आला आहे. देर आर ॲक्च्युली 2 वर्ड्स विच आय हॅव टू टेल. सुपीकता आपल्याला माहिती आहे, फर्टाईल. रसायन मीन्स कमी केमिकल्स अँड कचरा व्यवस्थापनाचा अभाव. ठीक आहे, पुअर वेस्ट मॅनेजमेंट. कचरा व्यवस्थापनाचा मीन्स पुअर वेस्ट मॅनेजमेंट, जे काय करतं आहे प्रॉब्लेम करतं आहे. Now let's see the whole sentence. Land pollution, through excessive use of chemicals, रसायनांच्या अति वापरामुळे and poor waste management. This is what reduces soil fertility and contaminates groundwater. भूगर्भातील पाणी काय करते, खराब करते. पर्यावरणीय असंतुलनाचे एक मुख्य कारण म्हणजे निर्वाणीकरण. शेती किंवा शहरी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर जंगले तोडल्यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमता कमी होत आहे. फुल स्टॉप. देर आर, ठीक आहे, जो पर्यावरणीय जो एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्स, असंतुलन मीन्स व्हॉट, इम्बॅलन्स. यांचे मी कीवर्ड्स ऑलरेडी आणलेले आहे तर ठीक आहे लिहित आहे तरीही वाईल ट्रान्सलेशन. असंतुलन, कशाचं असंतुलन, जंगले तोडल्यामुळे. जंगले तोडण्याला काय बोललं जातं, डिफॉरेस्टेशन. ओके, फॉर लार्ज स्केलवरती केलं जातं आहे. ठीक आहे, हे जे आहे ते काही मोठ्या प्रमाणावर केले जाते म्हणजे लार्ज स्केलवरती केले जाते. फॉर वॉट वी आर डुईंग, इट इज फॉर मेकिंग द ॲग्रिकल्चर है ना. अर्बन, शहरी विकासासाठी मीन्स अर्बन डेव्हलपमेंटसाठी केले जातं आहे. अँड दिस डिस्ट्रॉयज, डिस्ट्रॉयज काय करतं आहे, असंतुलन काय डिस्ट्रॉयज करतं आहे, एक मुख्य कारण काय करतं आहे डिस्ट्रॉयज नॅचरल हॅबिटॅट्स अँड रिड्यूस. नॅचरल हे काय करतं आहे, नैसर्गिक अधिवास काय करतं आहे, नष्ट करतं आहे. ठीक आहे, नॅचरल हॅबिटॅट्स डिस्ट्रॉय करतं आहे. अँड वॉट, जी पृथ्वीची क्षमता आहे, काय क्षमता आहे, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करण्याची. नाव द होल सेंटेन्स विल कम इट ॲज अ प्लॅनेट्स कॅपॅसिटी टू ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड. ओके, नाव लेट्स सी द होल सेंटेन्स. A key driver of environmental imbalance is deforestation, the large-scale clearing of forest for agriculture or urban development, which destroys natural habitats and reduces the planet's capacity to absorb carbon dioxide. What are the new words? There are not as such new words or difficult words, but this whole sentence itself is important to remember. For example, urban development means शहरी विकास. पृथ्वीची क्षमता जी आहे कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब करण्याची ती कमी होत आहे. दिस होल सेंटेन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट.
कशामुळे? जंगले तोडल्यामुळे. यू डोंट हॅव टू राईट डाऊन इट ॲज अ कटिंग डाऊन द फॉरेस्ट, रादर राईट इट ॲज अ डिफॉरेस्टेशन. दिस इज मोर गुड. ठीक आहे. नाउ लेट्स गो टू दी नेक्स्ट सेंटेन्स. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे. What is बहुआयामी? You many time you heard this word into the English, which is multifaceted. ठीक है. बहु, multi means काय? बहु. Faceted means आयामी. Many times you heard it, but बहुआयामी read केल्यानंतर वाटलं असेल, oh my god, what is this word? I can't even translate it, है ना? But this is how it is easy. Now let's see the whole sentence. किती easy होता है ना. दृष्टिकोनाची मीन्स what? अप्रोचची काय आहे? नीड आहे. दृष्टिकोनाची लिहून घेते. ठीक आहे. अप्रोच, दृष्टिकोन. ठीक आहे. दृष्टिकोन. Now let's see the whole sentence. Addressing these challenges requires a multifaceted approach. And what are these approach? We are going to translate it below. गव्हर्नमेंट लेवल, शासकीय पातळी है ना. व्हॉट इज द शासकीय पातळी? सरकारने कडक पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करावी आणि सौर व पवन ऊर्जेसारख्या नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांमध्ये गुंतवणूक करावी. आता यामध्ये ना ॲक्च्युली दिस सेंटेन्स इज मोर डिफिकल्ट टू ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश टू मराठी रॅदर दॅन मराठी टू इंग्लिश. आपण याला मराठीतून इंग्लिश इझिली ट्रान्सलेट करू शकतो, बट इंग्लिशमधून ट्रान्सलेट करायला अवघड जाईल, जे आपण एक्झॅक्टली वर्ड्स जेव्हा आपल्याला यूज करावे लागतील. ठीक आहे. शासकीय पातळी मीन्स गव्हर्नमेंट लेवलला काय करावं लागेल? गव्हर्नमेंट मस्ट इथे तुम्हाला दिसतंय ना की एक कडक पर्यावरणीय नियमांची मीन्स मस्ट है ना. एम्फसाइज ऑन द सेंटेन्स. एन्फोर्स व्हॉट? स्ट्रिंगनंट एन्व्हायरमेंटल मीन्स कडक नियमांची. स्ट्रिंगनंट एन्व्हायरमेंटल नियम मीन्स रेग्युलेशन्स यांची काय करणं? अंमलबजावणी करणं. ओके. अँड वॉट? सौर मीन्स वॉट? सोलर. अँड पवन मीन्स वाइंड. पॉवरमध्ये काय करणं? एक नूतनीकरणक्षम ऊर्जा मीन्स रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जी माहीत होतं का? रिन्युएबल एनर्जी तर ठीक आहे, ऊर्जा लक्षात येईल. नूतनीकरण. ठीक आहे. नूतनीकरण क्षम आहे तो पूर्णपट मी आहे ऑलरेडी लिहिलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. त्यांचे काय करणं? ऊर्जांची हे करणं. नाऊ लेट्स कंपाईल ऑल दिस ट्रान्सलेशन्स जे आपल्याला माहिती पाहिजेत. याच्यामध्ये नूतनीकरणक्षम एनर्जी ऊर्जा मीन्स ठीक आहे रिन्युएबल एनर्जी हा लक्षात ठेवा. बाकी द सेंटेन्स इट इज इझी टू ट्रान्सलेट. नाऊ लेट्स सी द होल सेंटेन्स. गव्हर्नमेंट मस्ट एन्फोर्स stringent environmental. Stringent means what? Kadak. Okay. Stringent environmental regulations and invest in renewable energy sources. Renewable sources नूतनीकरणक्षम ऊर्जा like solar and wind power. ठीक आहे. wind you can pronounce according to you. Okay. याच्यामध्ये न्यू वर्ड कोणता होता? हाच होता. ठीक आहे. जो लक्षात ठेवण्यासाठी आहे. नूतनीकरणक्षम एनर्जी ऊर्जा. अचानक आल्यानंतर आपल्याला आठवण मिळाली हे काय आहे? नूतनीकरणक्षम म्हणजे काय आहे? तर रिन्युएबल एनर्जी. हाऊ यू आर गोइंग टू रिमेंबर? जस्ट डिव्हाइड दिस वर्ड इंटू टू पार्ट्स. नूतन मीन्स काय करणं? नवीन, न्यू समथिंग. ओके. न्यू त्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता की नूतन मीन्स समथिंग न्यू. देन हाऊ? न्यू मीन्स रिन्युएबल एनर्जी पुन्हा वापरू शकतात. ठीक आहे. नाव औद्योगिक पातळीवरती काय करू शकतो? उद्योगांनी अधिक स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. याच्यामध्ये न्यू वर्ड्स असे काही आलेले नाही आहेत. स्वच्छ तंत्रज्ञान मीन्स क्लीनर टेक्नॉलॉजीज है ना. अँड शाश्वत मीन्स सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. शाश्वत वर्ड. ठीक आहे. सस्टेनेबल मीन्स शाश्वत means शाश्वत. Now let's see the whole sentence. Industries should adopt cleaner technologies and sustainable practices. Sustainable शाश्वत फक्त तेवढा एक नवीन वर्ड आलेला आहे. ठीक आहे. वैयक्तिक पातळी पर्सनल लेवलवरती आपण ऊर्जेचा वापर कमी करून
प्लास्टिकचा वापर टाळून, कचऱ्याचा पुनर्वापर करून आणि संवर्धन प्रयत्नांना पाठिंबा देऊन योगदान देऊ शकतो. यामध्ये नवीन असा काही वर्ड आलेला नाही आहे, डायरेक्टली आपण ट्रान्सलेशन पाहू शकतो. कचऱ्याचा पुनर्वापर मीन्स पुनर्वापरला रिसायकलिंग बोललं जातं आहे ना, रिसायकलिंग. तिथे मी ऑलरेडी वरती पण लिहून आणलं होतं म्हणून रिसायकलिंग, पुनर्वापर, पुनर्वापर. ठीक आहे. पुनर्वापर. ठीक आहे. होल सेंटेन्स पाहूयात. ऑन ॲन इंडिव्हिज्युअल लेवल, इंडिव्हिज्युअल लेवलला काय करू शकतो? वी कॅन कॉन्ट्रीब्यूट टू रिड्युसिंग एनर्जी कन्झम्पशन अँड मिनिमायझिंग प्लास्टिक यूज, recycling rigorously and supporting conservation efforts. What are the new words? I don't think there are any new words which will be difficult to remember, difficult to translate. There are not words. Obviously there are a lot more new words, but difficulty level of the translation. ठीक आहे. प्रत्येक वर्ड आपण ऑन द डेली बेसिस यूज करतो आणि तोच वर्ड आलेला आहे, सो वी कॅन इझिली ट्रान्सलेट इट. ओके. तरी आपण पूर्ण सेंटेन्स पाहिलेला आहे. नाउ लेट्स सी देम. शाळांमधील पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती मोहिमांमुळे जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकते. फुल स्टॉप. जनजागृती मीन्स पब्लिक अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेस. जनजागृती, जनजागृती करणे मीन्स वॉट? पब्लिक अवेअरनेस. जन मीन्स पब्लिक, जागृती मीन्स अवेअरनेस. त्या दोन्हींना ॲड केलं, व्हॉट इट हॅपन? पब्लिक अवेअरनेस, जनजागृती. जनजागृती मोहिमेमुळे जबाबदारीची भावना निर्माण होते. ओके. पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन स्कूल्स कॅन फॉस्टर अ कल्चर ऑफ स्टीवॉर्डशिप. Why I added this word stewardship instead of responsibility? ठीक आहे. शाळांमधील पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती मोहिमांमुळे जबाबदारीची भावना निर्माण होऊ शकते. यू कॅन आयदर ट्रान्सलेट इट इन दिस वर्ड. ठीक आहे. पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन्स अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन इन स्कूल्स कॅन फॉस्टर अ कल्चर ऑफ स्टीवॉर्डशिप. रादर यू कॅन ऑल्सो इवन ट्रान्सलेट education in schools. Okay. Education, environmental education in schools and janjagrati mohim means public awareness campaigns. This gives the responsibility, this gives the feelings of the responsibility. Okay. easy आहे हे ट्रान्सलेशन होऊ शकतं काय? this gives the feelings of the responsibility. Okay. that's all. हे इतकं डिफिकल्ट नाही, लक्षात ठेवायची काही गरज नाही आहे. बट असेल लक्षात तर आय एम ऑब्वियसली गोइंग टू गिव्ह यू द बेस्ट व्हर्जन ऑफ द ट्रान्सलेशन. ठीक आहे. यू कॅन आयदर चूज की याच्याऐवजी एक इझी वेही आहे. ठीक आहे. जिथे जसं की आपण ह्या सेंटेन्समध्ये पाहिलं, यू कॅन ट्रान्सलेट इट इन टू द मोर इझी वे. ठीक आहे. नाव लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. प्रदूषण आणि हवामान बदल या जागतिक समस्या, या काय आहेत? जागतिक समस्या. वन से का माय पेन, समथिंग हॅपन टू माय पेन. हां, इट्स वर्किंग नाव. कीबोर्ड इज नॉट गोइंग डाऊन. वन से का. हां, स्टार्टेड. ओके. प्रदूषण आणि हवामान बदल या जागतिक समस्या असल्याने आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य मीन्स कोऑपरेशन अँड इंटरनॅशनल. आंतरराष्ट्रीय मीन्स इंटरनॅशनल. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर वॉट? हवामान बदल मीन्स क्लायमेट चेंज. ओके. अँड जागतिक समस्या मीन्स ग्लोबल इश्यूज दॅट क्रॉसेस है ना असल्याने आंतरराष्ट्रीय देखील इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आर द न्यू वर्ड्स? सहकार्य मीन्स कोऑपरेशन, इंटरनॅशनल मीन्स आंतरराष्ट्रीय, जागतिक समस्या मीन्स ग्लोबल, जागतिक मीन्स ग्लोबल, समस्या मीन्स इश्यूज, हवामान बदल इज climate change. Okay, let's see the whole sentence. International cooperation is also vital as vital. Why it is vital? कारण वरती होता महत्त्वाचा वर्ड होता. ठीक आहे.
as pollution and climate change are global issues that cross borders. It's not like this is the issue of one country, rather this is the global issue, and that's why that cross the borders. I just added it into the more exaggeration, or into the more formal way, rather than you can rather translate it into the pollution and climate change is the global प्रॉब्लेम. ओके, ग्लोबल प्रॉब्लेम. ठीक आहे, ग्लोबल इशू. अँड फॉर दॅट इंटरनॅशनल कोऑपरेशन इज इम्पॉर्टंट. ओके, अशा पद्धतीने ट्रान्सलेशन करू शकता, बट आय ट्रान्सलेटेड इट इन टू दिस वे. ठीक आहे, आय एम गिविंग इट ॲट द मोस्ट हायेस्ट लेवल ऑफ द ट्रान्सलेशन, बट इझी आहे. ठीक आहे, तुम्ही इझीही ट्रान्सलेशन करू शकता. देर इज नथिंग एनी प्रॉब्लेम अंटिल यू आर नॉट चेंजिंग द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मिनिंग नाही चेंज करत आहे सेंटेन्सचा, यू कॅन ट्रान्सलेट इट. ठीक आहे, इझी वर्ड्समध्ये ट्रान्सलेट करा, फॉर्मल वर्डमध्ये ट्रान्सलेट करा, अकॉर्डिंग टू यू ट्रान्सलेट करा, बट ग्रॅमॅटिकली इट शुड बी करेक्ट. आणि जोपर्यंत तुम्ही सेंटेन्सचा मिनिंग नाही चेंज करत, इट डझंट मॅटर what are the words you use for translation. As you know की कुठल्याही लँग्वेजमध्ये, फॉर एनी लँग्वेज, लाईक फॉर एक्झाम्पल आय डिड दिस ट्रान्सलेशन आहे ना, हे जे ट्रान्सलेशन मी करते आत्ता, त्याचं मी ट्रान्सलेशन असं एक ABCचं ट्रान्सलेशन, ठीक आहे, मी मराठीमध्ये XYZ केलं. मराठीचं जे ट्रान्सलेशन ABC आहे ते मी इंग्लिशमध्ये XYZ केलं. ठीक आहे, देर आर डिफरंट वेज यू कॅन डू इट. इज अ PQR, म्हणजे इतका नाही चेंज येणार, बट देर आर सम वर्ड्स की प्रत्येक वर्डला 10 ते 15 मिनिंग असतात. ठीक आहे, किंवा 10 ते 15 दुसरे अल्टरनेटिव्ह असतात. सो यू कॅन यूज दिट. ओके, दिस इज माय वे टू टेल यू, बट आय एम यूजिंग द मोस्ट फॉर्मल वे and formal way, है ना, and I am using some little bit of the difficult words. Why I am using the difficult word? Because if these difficult words come into the English passage and you have to translate it into the Marathi, then how you are going to translate it, है ना? And that's why I am using a little bit difficult word, but there is alternatives for translation. Now let's see the new sentence. धोरण, नाविन्यपूर्ण शोध आणि दैनंदिन निवडींच्या माध्यमातून एकत्र काम करून आपण होणारी हानी कमी करू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या ग्रहाचे रक्षण करू शकतो. दिस इज द फ्युचर टेन्स, है ना. आपण हे करू शकतो, आपण वी कॅन डू दिस. सो आवर सेंटेन्स विल कम इन टू द फ्युचर प्लॅटफॉर्म. ओके, हाऊ न्यू इनोव्हेशन, है ना. नाविन्यपूर्ण शोध मीन्स इनोव्हेशन करणं. द दैनिक निवड मीन्स डेली चॉईसेस. निवड मीन्स वॉट, चॉईस करणं समथिंग, है ना. एकत्र वी कॅन कम टुगेदर अँड वर्क टुगेदर. एकत्र काम करू शकतो. अँड वॉट विल इट विल बी हेल्पफुल फॉर मिटिगेट द डॅमेज. मिटिगेन्स मीन्स कमी करणे. ठीक आहे, आयदर यू कॅन यूज इट ॲज अ रिड्यूस द डॅमेज अँड प्रोटेक्ट. अँड भविष्य अँड काय करू शकतो, प्रोटेक्ट करू शकतो ह्या प्लॅनेटला, ग्रहाचे रक्षण करू शकतो. फॉर प्रोटेक्ट द प्लॅनेट, फॉर वॉट, भविष्यातील पिढ्यांसाठी मीन्स फ्युचर जनरेशनसाठी. लेट्स सी द फोर्थ सेंटेन्स. बाय वर्किंग टुगेदर थ्रू, वाय आय ॲडेड दिस हायपन शोज लिटल बिट मोर क्लॅरिटी ऑफ द सेंटेन्स, है ना. तुम्ही त्या सेंटेन्सचा मिनिंग मोर क्लॅरिटी घेतला आहे. ठीक आहे, बाय वर्किंग टुगेदर थ्रू वॉट, पॉलिसी, इनोव्हेशन अँड डेली चॉईसेस. ठीक आहे, हिअर यू डोंट नीड द हायपन. We can mitigate the damage and protect the planet for future generations. Full stop. केवळ हानी कमी करणे मीन्स ओनली नॉट रिड्युसिंग द हार्म. ओके, हे ध्येय नसून, दिस इज नॉट अवर गोल. निसर्ग आणि मानवता मीन्स नेचर अँड जो ह्युमनवाला, जो ह्युमॅनिटीवाला, मानवता मीन्स ह्युमॅनिटीवाला, यांचा जो को एक्झिस्टन्स मीन्स सुसंवाद राहील, असे राहण्यायोग्य आणि समृद्ध जग सुनिश्चित करून नैसर्गिक समतोल पुनर्संचित करणे हे आपले उद्दिष्ट आहे. ठीक आहे, समृद्ध मीन्स थ्रायव्हिंग वर्ल्ड, जग मीन्स वर्ल्ड. ओके, नेचर निसर्ग, मानवता मीन्स ह्युमॅनिटी, यांचं काय करणं आहे, को एक्झिस्टन करणं, रिस्टोर द बॅलन्स, पुनर्संचयित करणं, निसर्गाचा जो समतोल आहे, जो बॅलन्स आहे, तो काय करणं आहे, रिस्टोर करणं आहे.
Now let's see the whole sentence. The goal is not just to reduce harm, but what? But to restore the balance, comma, ensuring a livable, thriving world where nature and human coexist harmoniously. हार्मोनियसली हा वर्ड जर इंग्लिशमध्ये आला तर प्रेमाने राहणं वगैरे है ना, समृद्ध जगात राहणं. ठीक आहे. झाड लावण्यापासून ते कारऐवजी सायकल निवडण्यापर्यंतचे प्रत्येक छोटे पाऊल हा सामूहिक प्रयत्नात मोलाचे ठरते. झाड लावल्यापासून मीन्स थ्रू लाईक प्लांटिंग ट्री है ना, थ्रू प्लांटिंग ट्री झाड लावण्यापासून टू वॉट चूजिंग सायकल ओव्हर अ कार. दिस इज वॉट कशामध्ये काउंट केलं जातं, काउंट्स टू द कलेक्टिव्ह सामूहिक एंडेवर, कलेक्टिव्ह प्रयत्न. ठीक आहे. छोटे पाऊल डझंट मीन द ट्रान्सलेशन डायरेक्टली इन टू द स्मॉल फूट. ओके, दिस इज वॉट कमिंग ॲज अ काउंट्स. हे प्रत्येक जो एक डिसिजन आहे, चूजिंग अ डिसिजन. ओके, दिस इज नॉट स्मॉल पावर, स्मॉल फूट. या, लेट्स सी द होल सेंटेंस. एवरी स्मॉल ॲक्शन फ्रॉम प्लांटिंग अ ट्री है ना, छोटे पाऊल मीन्स एवरी स्मॉल ॲक्शन फ्रॉम प्लांटिंग अ ट्री टू चूजिंग अ बायसिकल ओव्हर अ कार काउंट्स इन दिस कलेक्टिव्ह एंडेवर. ठीक आहे. Now the passage is completed already. I came up with some vocabularies ज्या ह्या पॅसेजमध्ये तुम्ही शिकणार आहात. Many people are just taking the vocabulary. Means I saw some videos where they're only taking the vocabularies, and I guess means I don't know whether they're important or not, but they are very important while doing the revision. जेव्हा एक्झामचं उद्या एक्झाम आहे आणि जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन करायला जाणार आहे, तर कारण तुम्हाला ह्या नोट्सही भेटत आहेत, हो ना, सो इट विल बी इझी टू ट्रान्सलेट. नाव लेट्स हॅव अ लुक अगेन. की वोकॅबलरीज फॉर IBSA टायर 2 जे मी घेतलेले आहेत ह्या पॅसेजवरती आहेत. ह्या वोकॅबलरीज इज नॉट समथिंग रँडम वोकॅबलरीज कुठूनही उठून आणल्यात नाही. ठीक आहे. एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन. एन्व्हायरमेंट मीन्स पर्यावरण, पोल्युशन मीन्स प्रदूषण. अँड वाय आय राईट डाऊन इट लाईक दिस. देर आर सम पीपल्स हू आर नॉट एबल टू रीड द मराठी. ठीक आहे. मला आय गॉट सम DMs की जिथे त्यांना मराठी इतकं चांगलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी हे इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे. ओके, दिस इज नॉट द मिनिंग ऑफ दिस वर्ड. ठीक आहे. पर्यावरण आणि प्रदूषण त्याचा हा मिनिंग नाही आहे. ठीक आहे. आय जस्ट रीड. आपण जसं व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज वगैरे करतो तशा पद्धतीने मध्ये मी हे लिहून आणलेलं आहे. वाय? बिकॉज इट इज इझी टू द पीपल हू आर नॉट एबल टू रीड द मराठी इन अ मोर बेटर वे. तर त्यांना हे अजून हेल्पफुल राहील म्हणून त्यांच्यासाठी हे आणलेलं आहे. ओके. एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन मीन्स एन्व्हायरमेंट मीन्स पर्यावरण आणि पोल्युशन मीन्स प्रदूषण. ओके. नाउ लेट्स सी द होल नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट वर्ड ह्युमन ॲक्टिव्हिटी. ह्युमन मीन्स मानवी, ॲक्टिव्हिटी मीन्स क्रिया. ठीक आहे. या दोघांना एकत्र करून आपण हस्तक्षेपही लिहू शकतो, नाही तर मानवी क्रियाकलाप. ठीक आहे. मानवी क्रियाकलाप इथे मी लिहिलेला आहे फॉर दोज पीपल्स. ओके, विच आय ऑलरेडी टोल्ड. नाव द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग मीन्स जागतिक तापमानवाढ. जागतिक तापमानवाढ आपण खूप वेळा ऐकतो आहे ना, जागतिक तापमान होतं आहे. ग्लोबल, जागतिक मीन्स ग्लोबल, वॉर्मिंग मीन्स तापमानवाढ. ॲटमॉस्फिअर मीन्स वॉट? वातावरण. ॲटमॉस्फिअर विच वी ऑलरेडी नो. आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याला काय बोललं जातं? ॲटमॉस्फिअर. फेनॉमेनॉन. फेनॉमेनॉन मीन्स घटना होणे किंवा प्रक्रिया घडणे. ठीक आहे. फेनॉमेनॉन. नाव पोलर आईस. पोलर मीन्स ध्रुव, आईस मीन्स बर्फ. पोलर आईस. ठीक आहे. एक्स्ट्रीम वेदर पॅटर्न्स. एक्स्ट्रीम मीन्स एकदम टोकाला जाणे. वेदर मीन्स हवामान आणि पॅटर्न्स मीन्स काय होणं? बदल होणं. ठीक आहे. पॅटर्न्स मीन्स ॲक्च्युली नॉट एक्झॅक्टली बदल, बट हिअर इट साऊंड्स द बदल. ठीक आहे. Patterns means which we already know. ठीक है. Patterns like for example we see the repetitive something is repetitively happen, that's what we calling it as a pattern, but here it's sounds as a, ठीक है, here it sounds as a बदल. Now prolonged droughts. Prolonged means प्रदीर्घ, droughts means दुष्काळ. ठीक आहे. इथे लिहिलेलं पण आहे प्रदीर्घ दुष्काळ. ठीक आहे. एक्झॅगरेट्स मीन्स अधिक गंभीर करणे किंवा बिघडवणे. अधिक गंभीर करणे किंवा बिघडवणे. ठीक आहे. एक्झॅगरेट तर माहितीच आहे, अधिक खराब करणे, अधिक खूप जास्त एक्झॅगरेट्स करताय. रेस्पिरेटरी इलनेस. रेस्पिरेटरी मीन्स श्वासाचे आणि इलनेस मीन्स आजार.
कंटॅमिनेट्स मीन्स दूषित करणे, ठीक आहे, दूषित झालेले. सॉईल फर्टिलिटी मीन्स जमिनीची सुपकता, ठीक आहे. सॉईल मीन्स जमीन, नॉट माती, अँड फर्टिलिटी मीन्स सुपीकता. ग्राउंड वॉटर मीन्स भूगर्भातील पाणी. ग्राउंड वॉटर तर माहितीच आपल्याला. ग्राउंड मीन्स काय, खाली, जमिनीच्या खालचे. वॉटर मीन्स पाणी, भूगर्भातील वॉटर, पाणी. डिफॉरेस्टेशन मीन्स निर्वाणीकरण, जंगलतोड करणे, है ना. नॅचरल हॅबिटॅट्स, नॅचरल मीन्स नैसर्गिक, हॅबिटॅट्स मीन्स अधिवास. मल्टीफेसेटेड अप्रोच, मल्टी मीन्स बहु, फेसेटेड मीन्स आयामी, अप्रोच मीन्स दृष्टिकोन, ठीक आहे. स्ट्रिग्नॉन्ट रेग्युलेशन्स मीन्स निर्बंध, नियम करणे. स्ट्रिग्नॉन्ट मीन्स कडक, ओके. रिन्युएबल मीन्स नूतनीकरणक्षम, एनर्जी मीन्स ऊर्जा. सस्टेनेबल मीन्स ज्या शाश्वत राहतात, लाईफ टाईम राहतात. प्रॅक्टिसेस मीन्स वॉट, पद्धती. रिगरस मीन्स काय, कठोरपणे. अँड रिसायकलिंग मीन्स पुनर्वापर करणे. पब्लिक मीन्स जन, अवेअरनेस मीन्स जनजागृती. स्टीवॉर्डशिप मीन्स पालकत्व, जबाबदारीची भावना, रिस्पॉन्सिबल फिलिंग. इंटरनॅशनल कोऑपरेशन मीन्स सहकार्य, इंटरनॅशनल मीन्स आंतरराष्ट्रीय. मिटिगेट मीन्स तीव्रता कमी करणे. हार्मोनियसली मीन्स सुसंवादाने, को एक्झिस्टन्सली राहणं, ठीक आहे. नाव आय एम गोइंग टू अपलोड दिस PDF 2 ऑन द टेलिग्राम. फ्रॉम नावर्ड्स ही जी सिरीज राहील त्यामध्ये मी मराठी टू इंग्लिश 10 कॉमन टॉपिक्स विच आर हेल्थ, एन्व्हायरमेंट, हे सगळे घेणार आहोत, ठीक आहे. हा जो आहे आजचा फर्स्ट व्हिडिओ आहे, ओके. कारण याच्यामध्ये जे पण वर्ड्स येतील दे विल बी गोइंग टू हेल्पफुल, कारण हेच टॉपिक येणार आहेत ना, यातूनच एखादा टॉपिक येणार आहे, जसं की क्लायमेट चेंज, एज्युकेशन, हेल्थ, वुमन एम्पॉवरमेंट, समथिंग लाईक दिस इज गोइंग टू कम. अँड दॅट्स वाय दिस कीवर्ड्स विल बी हेल्पफुल, ठीक आहे. आपण असे पॅसेज घेऊयात जे एक्झामला येण्याची, ज्याच्यामध्ये हे कीवर्ड्स आपल्याला खूप युजफुल होतील. किंवा असाही सेम पॅसेजही येऊ शकतो, किंवा आपल्याला सेंटेन्सही भेटतील त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आलंच जर पर्यावरण आणि प्रदूषण, त्यामध्ये खूप सारे वर्ड्स याच्यातले येतील, हो ना. किंवा सेम अशाच साऊंड करणारा पॅसेजही येऊ शकतो, बरेचसे कीवर्ड्सही येतील सेम, हो ना. अँड दॅट विल बी हेल्पफुल. चलो, हॅव फन फॉर द स्टडीज गाईज, अँड बाय बाय.